आम्ही तिथे गेलो होतो, 1-1:30च्या सुमारास आम्ही पोहोचलो. तिकडे सगळे भरपूर गर्दी पण होती, खूप खुश होते, सगळे आनंदी होते, फोटो वगैरे काढणं चालू होतं. नंतर थोडा वेळ आम्ही ऊन वगैरे थोडंसं होतं म्हणून आम्ही पाणी पिण्यासाठी आणि थोडं खाण्यासाठी म्हणून स्टॉलवर वगैरे गेलो. तर तिकडे आमचं खाऊन झालं. त्याच्यानंतर थोडासा आम्हाला शूटिंगचा आवाज आला, पण आम्हाला असं वाटलं की पर्यटन स्थळ आहे त्यामुळे तिथे काहीतरी गेम्स वगैरे असतील म्हणून लक्ष नाही दिलं. पण नंतर अचानक फायरिंग सुरू झाली, त्यामुळे सगळाच हल्ला मचला तिकडे, एकदम गोंधळ उडाला, सगळेच घाबरले लोक. नंतर आम्ही झोपलो सगळे खाली, सगळेच खाली झोपले. पण नंतर मग ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे. पण तरी एकाही कोणी रिप्लाय दिला नाही त्याला की कोण हिंदू वेगळे झालेले कोणी पण तरी आमच्यातले एक जण होते ते पुढे म्हणजे बोलले की का असं करताय तुम्ही, आम्ही काय केलंय म्हणून. तर असं बोलायला गेले तर त्यांना शूट केलं. माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालू नका, आम्ही काही नाही करत, आम्ही बसतोय. तर त्यांनाही शूट केलं. परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे म्हणून, तर आमच्या जिजूंनी हात वरती केला, तर त्यांनाही शूट केलं. आमच्या समोर आमच्या तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं. आणि आमच्या घरातले परके पुरुषच होते ते. असं बरेच जणांना त्यांनी तिथे मारलंय, आम्ही काहीच करू शकलो नाही त्यांना. आम्ही नंतर ती लोक गेल्यानंतर त्यांना हलवण्याचा उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आम्हाला काहीच करता नाही आलं. तिथली लोक बोलायला लागली की तुम्ही तुमचा जीव वाचवून निघून जा तिकडनं. आणि त्याच दरम्यान ती लोक पण अशी बोलत होती, म्हणजे ते आतंकवादी बोलत होते की आप लोगों ने यहाँ पे आतंक मचा के रखा है, असं करून त्यांचं फायरिंग चालू होतं. म्हणजे पर्यटक फक्त फिरायला येतात, त्यांनी काय आतंक केलंय तिथे ते नाही समजलं असेल. त्यामुळे गव्हर्नमेंटने याच्यावर ऍक्शन घेऊन त्यांना आम्हाला हा न्याय मिळवून द्यायला पाहिजे आणि त्या लोकांवर ऍक्शन घेतलीच पाहिजे असं वाटतं मला.